विधानसभा निवडणुकीत माझ्या प्रचारासाठी जीवाचं रान करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी आणि त्यांच्या प्रचारासाठी खंबीरपणे उभा राहणार। माजी आमदार दिलीप मोहिते यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी स्पष्ट केली भूमिका। आळंदी, चाकण आणि राजगुरुनगर नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आळंदी, चाकण आणि राजगुरुनगर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बुधवारी आढावा बैठक झाली संपन्न। राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी आमदार दिलीप मोहिते, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निर्मला पानसरे, तालुका महिला अध्यक्षा संध्या जाधव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक कमल कड, तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिल बाबा राक्षे, अरुण चांभारे यांच्यासह शहरातील इच्छुक कार्यकर्त्यांची उपस्थिती। चाकण येथील आढावा बैठकीत मागील कार्यकाळात चाकण शहराला पाणी योजना, उपजिल्हा रुग्णालय, रस्ते हे उपलब्ध करून दिले। पुढील काळात चाकणची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी समांतर रस्ते, चाकण नगरपालिकेची नवीन प्रशासकीय इमारत आणि नागरिकांसाठी प्ले ग्राउंड, नाना नानी पार्क, ओपन जिम आदी सुविधा राबवण्यात येणार। जिल्हा परिषदेच्या कुरोळी गटाची समीकरण बदलणार। राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष निलेश थिगळे यांच्या पत्नी इंदिरा थिगळे प्रबळ इच्छुकांच्या यादीत। भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या पत्नी पूजा, मी सेवेकरी सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुधीर मुंगशे यांच्या पत्नी विनया आणि राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष निलेश थिगळे यांच्या पत्नी इंदिरा या इच्छुकांमुळे कुरोळी गटातील निवडणुकीला अनोखा रंग। निलेश थिगळे यांच्या कामाचा सपाटा आणि कुरोळी गटात महिला सक्षमीकरण, आरोग्य, शिक्षण आणि स्वयंरोजगार हा प्रमुख मुद्दा गाजणार। प्रबळ इच्छुकांमध्ये इंदिरा, निलेश थिगळे यांच्या एंट्रीमुळे कुरोळी गटातील लढत तुल्यबळ ठरणार। इंदिरा थिगळे यांचा इच्छुकांमध्ये समावेश झाल्यामुळे कुरोळी गटाची राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे घडत। राजगुरुनगर येथील सार्वजनिक वाचनालयात माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त अभिवादन। वाचनालयाने खरेदी केलेल्या नव्या कोऱ्या पुस्तकांचे प्रदर्शन। खेड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 4 शाळांना बाल साहित्य संचाचे आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते वाटप। यावेळी अध्यक्ष प्रमोद गाणू, मानद सचिव राजेंद्र सुतार, संचालक सदाशिव अमराळे, राजेंद्र सांडभोर, पवन कासवा, अशोक डोंगरे, सुधाकर मिडगे, दत्तात्रय सातपुते, कैलास दुधाळे, संतोष मांडेकर, डॉक्टर हेमंत सातारकर, डॉक्टर अविनाश फाटक आणि वासंती बेलसरे आदी वाचनप्रेमींची उपस्थिती। हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून उत्साहात साजरा। मराठी विभागातील डॉक्टर APJ अब्दुल कलाम वाचन कट्टा अंतर्गत वर्तमानपत्रांचे वाचन, काव्य वाचन, आवडत्या ग्रंथातील उतार्यांचे वाचन अशा उपक्रमांचे आयोजन। वाचन संस्कृतीच्या संवर्धनाची विद्यार्थ्यांनी घेतली शपथ। डॉक्टर कलाम यांच्या प्रतिमेचे प्राचार्य डॉक्टर शिरीष पिंगळे यांनी केले पूजन। उपप्राचार्य आणि मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर संजय शिंदे यांनी केलं कार्यक्रमाचं संयोजन। छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या 14 वर्षीय शालेय राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत राजगुरुनगर येथील महात्मा गांधी विद्यालयातील इयत्ता 6वीत शिकणाऱ्या आर्या माणिक होले या विद्यार्थिनीला गोल्ड मेडल। सुवर्ण पदक पटकावल्याने आर्या हिची पंजाब येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड। क्रीडा शिक्षक नितीन वरकड, अशोक सांडभोर, वर्षा मुंडे यांचे मार्गदर्शन। राजगुरुनगर येथील फायटर्स तायक्वांदो अकॅडमीचे राजू सरोज यांच्याकडे आर्याचे प्रशिक्षण वर्ग सुरू। उत्तर पुणे जिल्ह्यातील मानव बिबट संघर्षात कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचालींना गती। पुण्यातील विधान भवन येथे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची उच्चस्तरीय बैठक। पुणे जिल्ह्यातील जुन्नर, शिरूर, आंबेगाव, खेड आणि दौंड तालुक्यामध्ये वाढलेल्या मानव बिबट संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देणे, सोलर कुंपण, सायरन पोल आणि बिबट रेस्क्यू सेंटर उभारण्याबाबत गतीने कार्यवाही करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले निर्देश। या बैठकीला खासदार अमोल कोल्हे, आमदार दिलीप वळसे पाटील, बापू पठारे, शरद सोनावणे, बाबाजी काळे, ज्ञानेश्वर कटके, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार अतुल बेनके, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी, वनसंरक्षक आशिष ठाकरे, उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, महादेव मोहिते यांच्यासह वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच कृषी आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती। वन विभागाला साहित्य खरेदी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश।
हाती भगव्या पताका, मुखी ज्ञानोबा तुकोबांचा जयघोष, त्याला टाळ मृदुंगाची अखंड साथ अशा भक्तिमय वातावरणात म्हाळुंगे येथे संत श्रीपती बाबांच्या पालखी सोहळ्याने मंगळवारी सकाळी पंढरपूरकडे ठेवले प्रस्थान। म्हाळुंगे येथे राज्यभरातून आलेल्या वारकऱ्यांनी याची देही याची डोळा अनुभवला हा सुख सोहळा। पहाटेपासून भाविकांची दर्शनासाठी मंदिरामध्ये गर्दी। श्रीपती बाबा महाराज यांच्या श्री विठ्ठल रुक्माई देवस्थानच्या पालखी सोहळ्याचे यंदाचे 116वे वर्ष। श्री क्षेत्र म्हाळुंगे ते पंढरपूर, पंढरपूर ते आळंदी आणि आळंदी ते म्हाळुंगे असा 45 दिवसांचा पालखी प्रवास। रायगड जिल्हा, मुंबई, कोकण भागातून तसेच महाराष्ट्रातील वारकरी बांधवांची हजेरी।